जुनं घर द्या, नवीन घर घ्या. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती फर्स्ट होम घेऊन आले आहे सर्व बदलापूरकरांसाठी भव्य एक्सचेंज ऑफर. यामध्ये तुम्ही तुमचं जुनं घर देऊन नवीन स्वप्नातील घर बुक करू शकता. ही ऑफर अगदी लिमिटेड टाइमसाठी असणार आहे. त्यामुळे आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावरील हक्कभंग ठराव चर्चेत आहे. परंतु हा हक्कभंग ठराव म्हणजे नक्की काय आणि तो कधी, का आणि कोणावर लावला जातो याची माहिती सर्वसामान्य लोकांना असणं गरजेचं आहे. हक्कभंग म्हणजे काय? लोकशाही प्रणालीत विधिमंडळाच्या म्हणजेच विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांना काही विशिष्ट अधिकार आणि सवलती असतात, ज्या त्यांना त्यांच्या कर्तव्य पार पाडण्यासाठी दिल्या जातात. कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने विधिमंडळाच्या सदस्यांच्या किंवा विधिमंडळाच्या हक्कांवर गदा आणली, त्यांचा अपमान केला किंवा विधिमंडळाच्या स्वायत्ततेला आव्हान दिले तर त्यावर हक्कभंग ठराव मांडला जाऊ शकतो. हक्कभंग ठराव कधी मांडला जातो? हक्कभंग ठराव या कारणांमुळे मांडला जातो. विधिमंडळातील सदस्यांना त्यांच्या अधिकारांचा योग्य प्रकारे उपयोग करू न देणे, विधिमंडळाच्या सदस्यांचा अपमान करणारी विधाने किंवा कृती करणे, विधिमंडळाच्या कामात अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट करणे, खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणे, विधिमंडळाच्या सभापती किंवा अध्यक्षांबाबत अपमानास्पद किंवा अवमानकारक भाषा वापरणे. हक्कभंग ठराव कोण मांडू शकतो? विधिमंडळाचा कोणताही सदस्य हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू शकतो. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांच्या मान्यतेने चर्चेस घेतला जातो. हक्कभंग ठराव झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते. कुणाल कामरावर हक्कभंग ठराव का मांडला गेला? नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेत सरकारी पक्षाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर हक्कभंग ठराव का मांडला गेला? नुकताच महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी पक्षाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर हक्कभंग ठराव मांडला. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या वक्तव्यांमधून सभागृहाचा अवमान केला आणि विधिमंडळाच्या सदस्यांचा अपमान केला. यामुळे महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हक्कभंगाचा परिणाम काय होतो? सभागृह त्यावर चर्चा करून ठराव संमत करू शकते. संबंधित व्यक्तीवर शिक्षा किंवा कारवाई होऊ शकते. त्याला विधिमंडळासमोर खुलासा द्यावा लागू शकतो. हक्कभंग ठराव म्हणजे लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचा संरक्षक उपाय आहे, जो विधिमंडळाच्या सदस्यांच्या हक्कांचे संरक्षण करतो. मात्र हा ठराव राजकीय हेतूने गैरवापर केला जातो का याची चर्चा नेहमीच होते. कुणाल कामरा प्रकरणामुळे हक्कभंगाचा मुद्दा चर्चेत आला आहे आणि यावर सभागृहात काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाहत रहा 1,00,000 पेक्षा जास्त दर्शक संख्या असणारी बदलापूरमधील एकमेव वृत्तवाहिनी आपले बदलापूर. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपर कडून. पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहेत राम एम्पायर. या प्रोजेक्ट मध्ये 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK स्कायडेक होम्स तसेच 10 स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत. हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे. गुढीपाडव्यापर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत, तर मग आजच व्हिजिट करा. धन्यवाद.